हॅलो टू ऑल फ्रेंड्स, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी RJ प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आपण दिवसाची सुरुवात एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून करत असतो. जाणून घेऊया आजच्या दिवसाचं विचारधन. बुद्धीची स्थिरता आणि मनाची प्रसन्नता या दोन गोष्टी जीवनात अतिशय महत्त्वाच्या आहेत. हा विचार प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा यांचा आहे. चला तर मग या प्रेरणादायी विचारानंतर ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र. इतिहास आपल्याला वर्तमानाच्या शिखरावर आणून ठेवतो, जिथून आपण पाहू शकतो स्वप्न नव्या जगाचं. म्हणूनच आपण कायम स्मरला पाहिजे इतिहास, त्या पवित्र स्मृतींचा. आपला वर्तमान समृद्ध व्हावा म्हणून दिवसरात्र एक करणाऱ्या अवलिया माणसांचा, त्यांच्या प्रयत्नांचा आणि त्यांच्या धैर्याचा. चला तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, ऐकूया असंच काहीसं खास आजच्या दिवशी आपल्या रेडिओ MPSC गुरुच्या दिनविशेष या सत्रामध्ये. सर्वप्रथम जाणून घेऊया आजच्या दिवशी घडलेल्या म्हणजेच 30 जून या दिवशी घडलेल्या महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटनांविषयी. आजच्याच दिवशी सन 1937 साली जगातील पहिला तत्काळ दूरध्वनी क्रमांक 999 सर्वप्रथम लंडन देशात सुरू करण्यात आला होता. आजच्याच दिवशी सन 1944 साली मुंबई येथील सेंट्रल चित्रपटगृहात प्रभात कंपनीचा रामशास्त्री हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता. सन 1960 साली कांगो या देशाला बेल्जियम देशापासून मुक्त करण्यात आलं. आजच्याच दिवशी 1965 साली भारत व पाकिस्तान या देशात कच्छचा करार करण्यात आला. 1965 पाकिस्तानने गुजरातमधील कच्छच्या रणवर हल्ला केला होता. कच्छचा हा भाग सीमा विवादात येत नव्हता, त्यामुळे पाकिस्तानने या क्षेत्रावर हल्ला करण्याचा संबंधच नव्हता. एवढंच नाही तर या हल्ल्यात पाकिस्तानने भारतातील कंजरकोट हा परिसर त्यावेळी ताब्यात घेतला. यानंतर भारतावर होत असलेल्या आंतरराष्ट्रीय दबावामुळे भारताला पाकिस्तानशी करार करावा लागला. त्या अंतर्गत भारताने पाकिस्तानला 75 चौरस मैलांची जमीन भारताकडून दिली गेली. हाच तो कच्छचा करार. भारत व पाकिस्तान यांच्या दरम्यान झालेला हा करार म्हणजेच कच्छचा करार. याविषयीची माहिती ऐकली. यानंतर आणखी काही महत्त्वाच्या घटना जाणून घेऊया. आजच्याच दिवशी सन 1966 साली अमेरिकेतील सर्वात मोठी स्त्रीवादी संस्था नॅशनल ऑर्गनायझेशन फॉर वुमेनची स्थापना करण्यात आली. नॅशनल ऑर्गनायझेशन फॉर वुमन ही संस्था महिला हक्क, स्त्रीत्व, समान हक्क दुरुस्ती, नागरी हक्क, LGBT हक्क आणि पुनरुत्पादक हक्क यासाठी काम करते. ही संस्था सध्या वॉशिंग्टन DC US या ठिकाणी आहे. आजच्याच दिवशी सन 1966 साली कोका सुब्बा राव यांची भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे 9वे न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. सन 1971 साली सोयूज 11 या रशियन अंतराळ यानात बिघाड झाल्याने 3 अवकाशवीर ठार झाले. आजच्याच दिवशी सन 2000 साली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी अमेरिकेत डिजिटल हस्ताक्षर करण्यास वैधरित्या परवानगी दिली. तर मित्रांनो, ह्या होत्या 30 जून या दिवशीच्या काही महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटना. यानंतर जाणून घेऊया आजच्याच दिवशी जन्मलेल्या काही विशेष व्यक्तींच्या जन्मदिवसाविषयी. आजच्याच दिवशी सन 1928 साली पद्मश्री पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध भारतीय चित्रपट संगीतकार कल्याणजी आनंदजी या संगीतकार द्वयीतील ज्येष्ठ बंधू कल्याणजी वीरजी शाह यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी सन 1903 साली भारतीय राजकारणी व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राजकीय पक्षाचे सदस्य मुकुट बिहारी लाल भार्गव यांचा जन्म झाला. सन 1911 साली साहित्य अकादमीचे फेलोशिप प्राप्त भारतीय साहित्यकार नागार्जुन यांचा जन्म झाला. 1919 साली हॉट एअर बलूनचे जनक अमेरिकन संशोधक पॉल एडवर्ड वेस्ट यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी 1934 साली भारतरत्न, भारत विज्ञान पुरस्कार, कर्नाटक रत्न पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय रसायनशास्त्रज्ञ CNR राव यांचा जन्म झाला. 1943 साली राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट
व दूरदर्शन पटकथा लेखक आणि दिग्दर्शक सईद अख्तर मिर्झा यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी सन 1966 साली प्रसिद्ध अमेरिकन सेवानिवृत्त मुष्टियोद्धा माईक टायसन यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी सन 1969 साली श्रीलंकन देशाचे महान सेवानिवृत्त क्रिकेटपटू सनथ जयसूर्या यांचा जन्म झाला. तर विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आज या सगळ्या विशेष व्यक्तींचे जन्मदिन आहे. त्याच निमित्ताने रेडिओ MPSC गुरुकडून या सगळ्या विशेष व्यक्तींना खूप खूप शुभेच्छा. यानंतर जाणून घेऊया अशा काही व्यक्तींविषयी ज्यांनी इतिहासात उल्लेखनीय अशी कामगिरी केली आहे. अशाच काही विशेष व्यक्तींचे आज स्मृतिदिन आहे. जाणून घेऊया त्यांच्याविषयी. आजच्याच दिवशी 1857 साली शाही डोंगरा राजवंशाचे संस्थापक आणि जम्मू काश्मीर राज्याचे पहिले महाराजा तसंच ब्रिटिश भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रियासतदार महाराजा गुलाबसिंह जामवाल यांचं निधन झालं. सन 1917 साली ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध भारतीय पारशी विद्वान, व्यापारी आणि राजकारणी तसंच भारतीय लिबरल पक्षाचे सदस्य दादाभाई नौरोजी यांचं निधन झालं. सन 1919 साली नोबेल पारितोषिक विजेता ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ जॉन विल्यम्स ट्रस्ट रेले यांचं निधन झालं. सन 1994 साली प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी नाटककार, कवी, अभिनेता आणि दिग्दर्शक बाळ कोल्हटकर यांचं निधन झालं. सन 1999 साली काव्य आविष्काराचा प्रत्यय घडविणारे महान मराठी काव्यसृष्टीतील कवी कृ. ब. निकुंब यांचं निधन झालं. आजच्याच दिवशी सन 2007 साली भारतीय राजकारणी व दिल्लीचे माजी मुख्यमंत्री साहिब सिंह वर्मा यांचं निधन झालं. सन 2008 साली भारतीय पंजाब राज्यातील प्रसिद्ध वैद्यकीय व्यावसायिक आणि राजकारणी केवल कृष्ण यांचं निधन झालं. तर मित्रांनो, आज या विशेष व्यक्तींचे स्मृतिदिन आहे. त्याच निमित्ताने रेडिओ MPSC गुरुकडून या सगळ्यांना विनम्र अभिवादन. ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट, म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 म्हणजेच 8698869880. सोबतच तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र आमच्या यूट्यूब चॅनलवर पाहू शकता किंवा मग अँकर FM, स्पॉटिफाय म्युझिक ॲप आणि गुगल पॉडकास्टवर देखील तुम्ही रेडिओ MPSC गुरु पॉडकास्ट हे सत्र ऐकू शकता. आणि हो, सत्र ऐकल्यानंतर तुम्ही आम्हाला आमच्या 8698869880 म्हणजेच 8698869880 या क्रमांकावर फीडबॅक देखील पाठवू शकता. मग तो तुम्ही टेक्स्ट मेसेजमध्ये पाठवू शकतात, व्हॉट्सअप मेसेज करू शकता किंवा मग अगदी व्हॉट्सअपला ऑडिओ मेसेजसुद्धा पाठवू शकता. तो फिर देर किस बात की, लवकरात लवकर तुमचे फीडबॅक पाठवा. आम्हाला हे कळू देत तुम्हाला आमचे सत्र किती आवडत आहेत ते. चला तर मग, मी RJ प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.